साकोली विधानसभा क्षेत्रात आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा पार पडली। वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य सेनातर्फे संपूर्ण साकोली विधानसभा क्षेत्रात SC, ST आणि OBC यांच्या हक्काकरिता वंचित बहुजन आघाडीतर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा 28 सप्टेंबर 2024 पासून ते 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत काढण्यात आली आणि कार्यक्रमाचा समारोप साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंडवर करण्यात आला। या यात्रेला भरपूर प्रतिसाद मिळाला। पूर्ण साकोली विधानसभा त्यानिमित्ताने यात्रा काढण्यात आली। या ठिकाणी 17 महत्त्वाचे मुद्दे लोकांना समजावून सांगण्यात आले। त्यामध्ये SC, ST आणि OBCला पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे, शासकीय वन जमिनीवर गावठाण अतिक्रमणधारकांना नियमित पट्टे देण्यात यावे, भेल प्रकल्प सुरू झाला पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, असे विविध 17 मुद्दे घेऊन लोकांचे प्रबोधन करण्यात आले। या यात्रेचे नेतृत्व डॉक्टर अविनाश नान्हे, भंडारा जिल्ह्याचे निरीक्षक भगवान भोंडे, भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडबायले, महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, युवा अध्यक्ष दीपक जनबंधू, भंडारा जिल्हा संघटक DG रंगारी, सुरेश खंगार, एकलव्य सेनेचे विष्णू चचाने, अनिल दिघोरे, बालकदास गजबिये आणि इतर मान्यवरांनी नेतृत्व करून प्रबोधन केले। MBBS MD डॉक्टर अविनाशजी नान्हे तुमच्या समोर आज एक पर्याय म्हणून उभे आहेत। तुम्ही आपल्या भवितव्याचा विचार करा आणि अशा उच्च शिक्षित व्यक्तीला तुम्ही यावेळी निवडून द्या। खऱ्या अर्थाने समाजासाठी तडमडीने काम करणारा एक कार्यकर्ता आज तुमच्या समोर उभा झालेला आहे। तुमच्या जवळ ही एक सुवर्ण संधी आलेली आहे। बांधवांनो, या संधीचे सोने करा आणि तुमच्या या क्षेत्राचा विकास करण्यासाठी डॉक्टर अविनाशजी नान्हे यांच्या गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि तुमची आमची या क्षेत्राचा विकास करण्याची संधी एकदा त्यांना बहाल करा। तुम्हाला कधीही तुम्हाला निराशा होणार नाही याची आम्ही हमी देतो। पुन्हा तुम्हाला एक विनंती करतो की तुम्हा आमच्या SC, ST, OBC, NT भटक्या विमुक्तांचे आरक्षण जर तुम्हाला साबूत ठेवायचे असेल, कारण या आरक्षणानेच आमची प्रगती झाली, या आरक्षणाने आमच्या 2 पिढ्या सावरल्या गेल्या। आज आम्ही शिक्षित झालो, कसं तरी नोकरी मिळाली, पण पुढे जर हा आरक्षण धोक्यात आला तर आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागेल, नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागेल। म्हणून तुमचं आरक्षण साबूत ठेवण्यासाठी तुम्ही ताकदीने डॉक्टर अविनाशजी नान्हे यांच्या सोबत उभे राहाल अशी एक आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय OBC, जय भीम, जय संविधान। धन्यवाद दीपक भाऊ जनबंधू, आपण या सर्व परिस्थितीवर प्रकाश टाकला। यानंतर आमचे गोड यात्रा काढून तुम्हा OBC साठी SC साठी यात्रा काढून सांगितलं की मी या देशातला संविधान माझ्या आज्याने लिहिलं आणि त्या संविधानानुसार मला ती वाचवण्याची किंवा माझ्या आज्याच्या विचाराची आणि इथल्या वंचितांच्या हिताचं राजकारण करायचं आहे। म्हणून या महाराष्ट्रात सर्वात पहिलं बाळासाहेबांनी विधान केले की या देशामधला OBCच्या आरक्षणाचा ताट वेगळा आहे आणि इथल्या मराठ्यांचा ताट वेगळा आहे। म्हणून आरक्षण कसं द्यायचं दोघांना त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे। म्हणून आज या साकोली विधानसभेमध्ये सन्माननीय डॉक्टर अविनाशजी नान्हे सरांना वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी देऊन सांगितलं की डॉक्टर साहेब, तुम्ही तुमच्या समाजातून उच्च शिक्षित आहात, तुम्हाला कळते, तुम्हाला आरक्षणाविषयी समजते, म्हणून मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिलेली आहे। ही उमेदवारी घेऊन तुम्ही तुमच्या समाजालाच नाही तर संपूर्ण साकोली विधानसभेतील समाजाला तुम्ही जागृत करून आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र यायचं आहे। मित्रांनो, या देशामध्ये जे या पत्रात घेतला, आता येतो मी माझ्या समाजाकडे, कारण माझा समाज इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे। मागील वर्षापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून 14 डिसेंबरला नागपुरात आम्ही लाखोच्या जनसमुदायामध्ये मोर्चा काढला। मोर्चा काढल्यानंतर साहेब आमच्या 3 पिढ्या गारद झाल्या। मी इथल्या माझ्या समाजाला सांगू इच्छितो, आम्ही 3 पिढ्या आपल्या या आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या आम्ही शहीद केले, पण इथं गेंड्याची कातडी घातलेल्या सरकारला अजूनपर्यंत आमच्या उकी चू केलं नाही।
त्यानंतर आम्ही 26 तारखेपासून 26 जानेवारीला 17 दिवस साहेब उपोषणाला बसलो. याच विधानसभा क्षेत्राचे नाना पडोले तिथे येऊन आम्हाला भेट दिली, सांगितलं की ज्या विधानसभा क्षेत्रातून मी नेतृत्व करतो त्या विधानसभा क्षेत्रामध्ये 29,000 गोवाऱ्याचा वोटिंग साहेब तुम्हाला दिलं, तुम्हाला आम्ही प्रतिनिधी बनवलं. त्यांनी सांगितलं तुमची आम्ही बैठक लावून देतो. या लोकांनी आमच्या गोंडगोवारी समाजाचा राजकीय गेम केला. एक डॉक्टर परिणय फुके नागपूरहून येतात, त्या परिणय फुकेने आमच्या गोवारी समाज करताय, नाटक करताय असं माझं म्हणणं आहे. मानवांनो, याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत. शासकीय जमिनीवरचे वन्यजीव हक्काचे पट्टे आहेत, तुमचे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव आहे, नंतर जीवनावश्यक वस्तू इकडे लाडकी बहीणचे पैसे द्यायचे आणि दुसरीकडे वीज दर वाढवायचे, दुसरीकडे आपलं जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढायचे, खाद्यतेलाचे भाव वाढायचे. बांधवांनो, हा षडयंत्र ओळखा, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जे आपल्या कुटुंबाशी आपल्या अपत्याशी संबंधित आहे, ज्याच्यात विकास होऊ शकतो त्या गोष्टी आपण पाहावं. मानवानो, या आदेश आणि मी उच्च शिक्षित आहे. मी लाखणी या गावचा प्रॉपर आहे. मी MBBS MD झालेला मेडिसिन विभागामधला एक उच्च डॉक्टर आहे आणि मला माझ्या समाजासाठी काय करावं आणि माझे मुद्दे कोणते आहेत हे मला स्पष्ट कळलेले आहे. हे मुद्दे तुमचे जे उच्च वर्णाचे पक्ष आहेत, BJP असो काँग्रेस असो, ह्या लोकांना माहीत असून करत नाही, कारण बहुजनांना गुलाबी ढकलण्यात त्यांचे षडयंत्र आहे. तरी बांधवांनो, या निमित्तानं आपण जनजागृत व्हावं आणि आपल्या येणाऱ्या पोरांचं मुलांचं भवितव्य सुकर करण्याकरता माझ्या या गॅस सिलेंडर आपण आपला आशीर्वाद रूपी लाखा मोलाचा मत द्याल अशी मी नम्र विनंती करतो आणि जाहीर आवाहन करतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. धन्यवाद डॉक्टर अविनाश नान्हे सर. यानंतर मी